हॅलो, आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल भज्यांची आमटी। त्यासाठी आपण साहित्य बघूयात। 4 ते 5 भाजलेले कांदे घेतलेले आहेत। इथे 12 ते 13 ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। थोडी अर्धी मुठी हरभऱ्याची डाळ ही भाजून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या आणि खोबरे हे भाजून घेतलेले आहे। आता आपण याची मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित फाईन पेस्ट करून घेऊयात। मसाला हा आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 3 पड्या तेल हे घेतलेलं आहे भाजीसाठी। खानदेशी रेसिपी म्हटली म्हणजे तेल हे आलंच। चला आपण मसाला फ्राय करायला घेऊयात। चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे। आता आपण हा मसाला फ्राय करायला सुरू करूया। खानदेश स्पेशल रेसिपी म्हटली म्हणजे झणझणीतपणा पण हा आलाच। म्हणूनच आपण इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या दळायला, जेणेकरून आपली आमटी ही छान झणझणीत होईल। आणि आपण हरभऱ्याची डाळ ही पण भाजून घेतलेली होती, त्यामुळे आपल्याला भाजीला थिकनेस खूप छान येईल। चला आपण आता मसाले ॲड करूयात। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद। तर व्यवस्थित चाळून घेऊयात। भाजीसाठी लागणारे पाणी देखील गरम झालेले आहेत। मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी सोडून घेऊयात। हळूहळू सोडायचं आहे, जेणेकरून अंगावर यायला नको। आणि पाणी जास्त गरम नाही करायचं आहे, थोडं कोमटच करायचं आहे, जेणेकरून आपली तरीही उडायला नको। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात। आता आपण भजींसाठी लागणारे पीठ हे भिजवून घेऊ। त्यासाठी आपण 1 वाटी हे बेसन घेतलेलं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या आणि जिरे हे आपण कुटून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। चिमूटभर हळद ॲड करायची आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा, ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता तरी किती छान आलेली आहे। आपली आमटी ही तयार झालेली आहे। चला तर मग आता आपण 2 कुरडी आणि 1 पापड हा तळून घेऊया आणि लगेच भजी पण तळून घेऊयात। एक नागलीचा पापड देखील तळून घेतलेला आहे आपण। आता आपण भजी ह्या तळून घेऊयात। हळूहळू तेलात सोडूयात।
आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. भज्या आपल्या या ठिकाणी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहे. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. जर घरात काही भाजी नसेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकतात. ही घरात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. घरातल्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकतात. बघा, तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते. वाव, सुंदर, खूप छान, खूप सुंदर, खूप स्वादिष्ट. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.